तर संग्राम गायकवाड, येस. कसं वाटतंय आज पॉडकास्टवर येऊन आणि एका वेगळ्या टॉपिकवर आपण आज बोलणार आहोत की जो तुझ्यासाठी खूप फॅमिलियर आहे, तुझं ते रुटीन आहे, म्हणजेच रिअल इस्टेट इन इंडिया आणि इन दुबई, राईट? सो तुला तर आम्ही यूट्यूबवर बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या प्रॉपर्टीजच्या रिगार्डिंग बोलताना बघितलं आहे. प्रेक्षकांनी नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघतील. पण मला तुला विचारायचं आहे की आज ॲज अ गेस्ट पॉडकास्टवर येऊन कसं वाटतंय? आता फर्स्ट टाइम मी आलो आहे पॉडकास्टवरती. असं वाटतं मी काहीतरी अचीव केलं आहे. पण तसं सांगू तर काही केलं नाही एवढं अचीव. पण छान फिलिंग आहे की आपण कुठेतरी कोणीतरी मला बोलवलं आहे की तू तुझे व्ह्यूज दे. करेक्ट. तर कुठेतरी काहीतरी आपण व्हॅल्यू क्रिएट केली असावी असं मला वाटतं. करेक्ट. आणि हा टॉपिक आत्ताच्या काळामध्ये एका लेवलला मॅटर करतो, कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांच्या मनात रिअल इस्टेटविषयी बरेच क्वेश्चन्स असतात. तेच आज आपण ओपन अप करूयात. सो तुझा भारतातला सगळ्यात पहिला रिअल इस्टेटचा प्रवास चालू कुठनं झाला ते सांग. मी MBA केलं. बरं का? किती साली? 2016. बरं. MBA केल्यानंतर मला नोकरी लागली होती का वेगळ्या कंपनीमध्ये, बजाज फिनसर्व्हमध्ये. बरं. तर तिथे त्यांनी मला लोकेशन दिलं नाही, मला जे हवं होतं. आधी बोलले देतो, नंतर म्हणाले की मी देऊ शकत नाही. मग मी त्यांना म्हणलं की मला काही करायचं नाही बाबा इथे ह्या लोकेशनला. मला ब्लॅकलिस्ट केलं कॉलेजने सुद्धा आणि कंपनीने सुद्धा. अच्छा. पण मी आधी कोलते पाटीलमध्ये ऑलरेडी नोकरी, म्हणजे माझा इंटरव्ह्यू झाला होता आणि मी सिलेक्टही झालो होतो. मी त्यांना विचारलं मी येऊ शकतो का. ते म्हणाले की ठीक आहे तू ये, आम्हाला युअर वेलकम. बरं. मग मी अशा पद्धतीने अर्ध्या पगारावरती मी कोलते पाटीलमध्ये 27,000 रुपये, मी सांगायला मला लाज वाटत नाही, जेव्हा माझे मित्र 50,000 रुपये कमवत होते, मी 27,000 वरती तिकडे जॉबला लागलो. बरोबर. आणि लहानपणापासूनच मला बिल्डर व्हायची फार इच्छा होती. JCB घ्यावा, ट्रॅक्टर घ्यावा, पोकलेन घ्यावं, भाड्याने लावावं, तिथून चांगले पैसे मिळतात, एक असं कुठेतरी माझ्या मनात यायचं. आणि माझे बरेच डेव्हलपर्स पुण्यामधले माझे स्कूल फ्रेंड्स आहेत. बरोबर. फॉर्च्युनेटली माझे ते सगळे स्कूल फ्रेंड्स आहेत. तर मग मला असं वाटायचं की आपण काहीतरी करावं, आणि मग मला तिथे नोकरी लागली. मला फार आनंद झाला आतून. पण माझे पप्पा चिडले होते की तू परत तिथेच तुला जायचे. आणि माझे वडील शेतकरी आहेत. बरं. मग त्यांना असं झालं की अरे बाबा आपल्याकडे पैसे नाही आहेत, तू बिल्डर व्हायची स्वप्न काय बघतोस. मी म्हटलं ठीक आहे, बिल्डर नाही होऊ शकत, मी नोकरी तरी करतो. मी नोकरी करायला तिथे गेलो आणि मला आवडत होतं. मी तिकडे चांगलं परफॉर्म केलं. बरोबर. आणि मग थोडासा एक इंटरेस्ट तर होताच स्टार्टिंगपासून. एक चॅनल पार्टनर होते, आपण त्याला ब्रोकर टर्म देऊयात, चॅनल पार्टनर देऊयात, एजंट देऊयात, काहीही बोला, मला काही त्याची लाज वाटत नाही. आहे एजंट तर आहे. तर त्यांनी मला एक बिल दिलं एका अपार्टमेंटचं. तर ते 3 लाखाचं बिल होतं. मी म्हटलं हा तर माझा वर्षाचा पगार आहे. आणि अशा प्रकारे मग मला वाटलं की आपण हे काहीतरी केलं पाहिजे, आणि काहीतरी करायची हिंमत ठेवली होती. काय करायचं कळत नव्हतं. मग मी म्हटलं चला सुरू करूयात, आणि अशा पद्धतीने मग आम्ही स्टार्ट केलं. सुरुवात झाली, राईट? बिझनेसला सुरुवात झाली. ओके. सो काय नावाने तुझा आता बिझनेस चालू आहे? आता ऍक्च्युली 3 कंपनीजने आपण ते चालवतोय. एक संग्राम गायकवाडच्या नावाने सुद्धा आहे, एक न्यूडोर सुद्धा आहे, आणि माझे एक फ्रेंड आहेत, मेंटॉर म्हणू शकतो, मी प्रॉपरेशच्या नावाने सुद्धा करतो. ओके. सो हा जो तुझा आत्ता तू जर्नीची सुरुवात सांगितलीस, ओके, तर ऑफकोर्स तुला मेंटरशिप तर कोणी ना कोणी केलीच असेल, राईट? सो त्याचे काही किस्से आहेत का, किंवा त्याच्या काही आठवणी आहेत का? ऑनेस्टली मेंटरशिप वगैरे काही नव्हती खरं सांगू तर. कारण का आता मी लहानपणापासून मला एक थोडंसं लक्षात आलं होतं की माझे वडील शेतकरी असल्यामुळे स्टार्टिंगला थोडीशी पैशाची कायम टंचाई असायची. म्हणजे तर मला असं वाटायचं की बाबा मला काहीतरी पैसे कमवायचे आहेत, आणि शिक्षणामध्ये आपलं काही जास्त म्हणजे डोकं चालत नव्हतं. तर मग त्याच्यामुळे मला असं वाटलं की अरे काहीतरी केलं पाहिजे. तर मी मगाशी सांगायला राहून गेलं, मी CA करत होतो. माझा IPCC क्लिअर झालेला आहे, आणि त्याचबरोबर मी 5 डिग्र्या पण घेतलेल्या होत्या. कारण का BCom झाल्यानंतर गॅप दिसायला नको म्हणून DTL केलं, PGDIB केलं, CS ला पण ऍडमिशन घेतलं होतं, LLB लाही ऍडमिशन घेतलं होतं. मग ते कोणतं कम्प्लीट होत गेलं, पण CA काही झालं नाही, म्हणून मग मी MBA करायला गेलो होतो. ओके. आणि ते काही कोर्सेस असे फार अभ्यासू असे नव्हते म्हणजे, पण CA ला मी कसं बसं पोचलो तिथे. आणि त्याच्यानंतर असं झालं की मेंटॉरशिप तर काही नव्हतीच म्हणजे कुठे. बरोबर. काहीतरी करायचे. आणि सेल्समध्ये मी जरा, मला असं वाटतं की मी पहिल्यापासून चांगला आहे. त्याचं कारण असं होतं की 10वी जेव्हा माझी झाली
तेव्हा मी MLM करायचो, मल्टी लेवल मार्केटिंग. तर तिथे मी 3 महिन्याच्या आतमध्ये मला वाटतं 250 लोकांना ते प्रोडक्ट विकलं होतं आणि मला 65,000 रुपये मिळाले होते. आणि त्यातून मी माझी पहिली बाईक वयाच्या 16व्या वर्षी डिओ घेतली होती कॉलेजला जाण्यासाठी. कारण का पप्पा बोलले होते की तुला मी पैसे देऊ शकत नाही. तर मग एक थोडंसं विकणं जे हे आहे ते पहिल्यापासून कुठेतरी इनबाउंड होतं आणि मला एक बर्निंग डिझायर होतं की काहीतरी लाईफमध्ये आपण केलंच पाहिजे. मला मोठं घर हवं, मला मोठी गाडी हवी, माझ्या फॅमिलीला मी सगळ्या सुखसुविधा देऊ शकतो, हे माझं एक बर्निंग फायर होतं. बरोबर. पण तू जे सॉरी इंटरप्ट करतो, पण तू जे म्हणलास आता की एक बर्निंग डिझायर होतं, मला बोलायची आवड होती, मला एखादी गोष्ट लोकांपर्यंत जाऊन अप्रोच करून त्यांना ती पटवण्याची इच्छा होती, राईट. हा झाला एक वेगळा पार्ट, राईट. पण वाय टू गो इन टू बिल्डर्स लाईन? जरी तुझा तो लहानपणची इच्छा असली किंवा लहानपणचा तो एक अट्रॅक्टिव्ह वाटणारा एक काय म्हणू शकतो एक आयटम असेल तुझ्यासाठी, राईट, तरी ऑफकोर्स एक हॉबी, एक आवड लहानपणची हा एक पार्ट वेगळा आहे. पण त्याच्यात करिअर करणं हा एक वेगळा अप्रोच आहे. बरोबर, राईट. सो एक सेल्स पर्सन म्हणून हाच रूट मला चूज करायचा आहे, हे का वाटलं? असं झालं की मी माझं पहिले खरं तर ब्रेकिंग पॉईंट ते बिल होतं, माझ्या वर्षाचा पगार होता. आणि मला असं लक्षात आलं की अरे एक फ्लॅट जर का विकला तर मी एका वर्षाचं कमाई जी आहे ती माझी होऊ शकते. करेक्ट. जर का मी असे 10 फ्लॅट विकले वर्षभरात, अगदी महिन्याला एक नाही, 40-50 दिवसांना एक जरी विकला तर मला तिथे 10 वर्षांची माझी कमाई होऊ शकते. एक मला हे दिसलं होतं. बरोबर. सेकंडली हा पैशांचा पार्ट झाला, पण एक व्हॅल्यू ॲडिशन काय होतं की मी 6 महिन्यांमध्ये तिथे जेव्हा नोकरी करत होतो, मी 10व्या महिन्यात जॉब सोडला होता. पहिल्या 3 महिन्यामध्ये ट्रेनिंग पिरियड होता, ज्याच्यामध्ये मला कुणालाही इंटरॅक्ट मला करता आलं नाही, म्हणजे डेव्हलपर करू देतच नाही. बरोबर. आणि 6 महिने मी नोकरी केली. त्या 6 महिन्यामध्ये मी 40 फ्लॅट विकले, जेव्हा माझे जे कलिग्स होते ते 15 फ्लॅट विकत होते. तर ते कसं झालं की मी प्रत्येक एका ज्या माणसाला फ्लॅट विकलं त्याच्याबरोबर माझं रिलेशनशिप इतकं स्ट्रॉंग होती. अरे माझा फ्रेंड आहे, अरे माझी मैत्रीण आहे, अरे माझा मित्र आहे, त्याला फ्लॅट घ्यायचा आहे. आणि त्यांनाही मी तितक्याच एनर्जीने ते दाखवायचो. मी म्हणलं अरे हे जर का असं होत गेलं, मी 10 फ्लॅट मला विकायचे, पुढचे 10 फ्लॅट मला स्वतःहून समोरून येणार आहेत. राईट. रेफरन्स आपण जे म्हणतो. आणि मला असं एक वाटतं की मला हिंदी एवढं नीट येत नाही, पण मी प्रयत्न करतो. कीचड में कमल खिलता है. तर ही जी इंडस्ट्री आहे ना, ही बदनाम इंडस्ट्री आहे. बरोबर. एजंट म्हणलं की लोक तोंड वाकडं करतात. कधी तुम्ही ऐकलंय का की एक सुंदर सुशिक्षित शिकलेली मुलगी ती म्हणते की मला एका रिअल इस्टेट एजंट बरोबर लग्न करायचं किंवा त्यांचे आई वडील त्यांचं लग्न लावून देतील? असं नाही होत. इनसेक्युरिटीज खूप मोठी आहे. आणि त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन जो आहे, एजंट म्हणलं की समोरचा व्यक्ती तोंड पाडतोच म्हणजे. तर मला असं वाटलं की जर का ह्या इंडस्ट्रीमध्ये मला कायम एक आपण म्हणतो ना एक वॉइड आपण क्रिएट कुठे होतो आणि तो आपण कसं भरून काढता येईल, मला असं वाटलं इथे जर का मी चांगला प्रयत्न केला तर माझं नाव होऊ शकतं. करेक्ट. आणि माझं तेव्हा असं विजन होतं एकदम डे 1 ला बरं का, की मी 500 क्लायंट जर का असे मिळवले माझ्या पुढच्या 5-10 वर्षामध्ये, तर मी आयुष्यभर बसून त्याच क्लायंटला सर्व्ह करत मी काहीतरी करू शकतो. पण मग व्यवसाय वेगवेगळा होत जातो, आपल्याला कळत जातं की ह्याचं ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह काय आहे, आणि मग त्या पद्धतीने ते होत गेलं. बरोबर. आणि कधीपासून तू हे या बेसिकली फील्डमध्ये काम करतोयस? काय 2019 पासून. 2019 पासून. सो इट्स लाईक अराउंड 5 इयर्स. 5 इयर्स, राईट. सो 2019 मध्ये जेव्हा तू हा डिसिजन घेतलास की आय वॉन्ट टू गो इन टू दिस फील्ड, मला करिअर सेट करायचं आहे ॲज अ ब्रोकर, ॲज अ एजंट सुरुवातीला म्हणूयात, अँड देन हळूहळू तू कोलॅबरेशन्स करून बऱ्याच गोष्टी चालू केल्यास, राईट. सो हे करत असताना मला तुला विचारायला आवडेल की चॅलेंजेस तर नक्की आले असणार, राईट. सो कुठल्याही गोष्टीची सुरुवात म्हटल्यानंतर मेंटॉरशिप नसताना डेफिनेटली चॅलेंजेस असणार. मला त्याच्याविषयी ऐकायला आवडेल की काय चॅलेंजेस आले होते. मगाशी तुम्ही जेव्हा विचारलं मला की मेंटॉरशिप कोणाची होती, तर मला खरंच सांगू तर मला उत्तर सुचत नव्हतं, कारण का नव्हतीच. बरं का. तर जे 1-2 चॅनल पार्टनर यायचे तिथे जेव्हा मी नोकरी करायचो. अरे तुम्ही लीड कुठून घेता? मॅजिक ब्रिक्सचा मी पोर्टल घेतो, 99चा पोर्टल घेतो. माझी मेंटरशिप ती होती. ती मुलं जे 15,000 रुपयांवरती नोकरी करत होते. मी पहिलं पॅकेज घेतलं मॅजिक ब्रिक्सचं 12,000 रुपयांचं. त्याच्यामध्येही मी 6,000 पहिले दिले आणि म्हटलं की 6,000 मी
दुसऱ्या महिन्याला देतो. आणि तिथे आमचं ते वेलकम पॅकेज म्हणून एक असं म्हणजे जोकिंगली मी तुम्हाला सांगतो की वेलकम पॅकेज असतं. ज्यांच्याकडे पैसे नसतात स्टार्टिंगला ते 12,000चं पॅकेज घ्यायचं, तिथून सुरुवात करायची. भूमकर चौक वाकडमध्ये त्या ब्रिजच्या खाली मी बसायचो. माझ्याकडे डिओ गाडी होती, त्याच्यावरती मी बसायचो आणि तिथून कॉलिंग करायचो. अच्छा, कोल्ड कॉलिंग. बरं. त्याच्यावरती लीड्स यायच्या मला. ओके. हॅलो सर, आय एम संग्राम गायकवाड, मी तुमची आत्ता मला एन्क्वायरी आली, तुम्हाला फ्लॅट बघायला आवडतील का? मग असं एक प्रोसेस स्टार्ट झाली. एक मला माझी पहिली डील आठवते. एक व्यक्ती होता सोलापूरचा, सीए आहे. 3 वर्ष मला त्यांनी फोनवरती म्हणले, अरे बाळा, मी त्यांना फक्त एक शब्द वापरला होता, म्हणलं सर मी तुमच्या मुलाच्याच वयाचं आहे, प्लीज फोन ठेवू नका. आता कुठेतरी तो थांबला. इंटरेस्टिंग. मला म्हणलं, अरे बाळा, मी 3 वर्ष झालं प्रत्येक शनिवारी रविवारी पुण्यात होतो आणि मला फ्लॅट हवाय, तर माझी ही रिक्वायरमेंट आहे, पण ती मॅचच होत नाहीये. मी म्हणलं की मला तुम्ही एक चान्स द्या, मी तुम्हाला एकच सोसायटी दाखवतो, आवडली तर मला तुम्ही पुढे आपण कंटिन्यू करूयात किंवा राहू द्या. त्यांनी फ्लॅट बघितलं, ऑन द स्पॉट त्यांनी चेक दिला होता आणि अशी माझी सुरुवात झाली. बरं. मग मी आता म्हणलं, मग मला त्या डीलमधून 3-1 लाख रुपये मिळाले होते. परत मी आजब्रिक्सला फोन केला, सर 12,000 आता नाही, आता आपण 50,000चं पॅकेज घेऊयात. वाव. मग असं करत करत आम्ही पुढे गेलो. करेक्ट. पण ह्याच्यामध्ये झालं असं की डिजिटल मार्केटिंग कशी करतात हे आम्हाला स्टार्टिंगला माहीत नव्हतं. किती त्याचा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आहे, आम्हाला त्या गोष्टी माहीत नव्हत्या. मग खूप साऱ्या आपली जी कॉम्पिटिशन असते, मला असं वाटतं की कॉम्पिटिशन असावी तरच मार्केट प्लेस बनतो आणि आपण कॉम्पिटिटरकडून शिकतो की अरे हा आपल्याला पुढे कसा जातो. तर मी नेहमी माझ्या कॉम्पिटिटरला चांगलंच समजतो. प्रत्येक जणाकडे एक वेगवेगळी बरोबर हे आस्पेक्ट असतात, अँगल्स असतात. राईट. मग त्या पद्धतीने आम्ही मग पुढे जात गेलो. अशी वेळ आली होती की म्हणजे मी ठरवलं होतं की आता घरून पैसे घ्यायचे नाहीत. करेक्ट. हा जो मी तर पुढचा मुद्दा बोलणार आहे तो थोडासा इररिलेव्हंट आहे, पण खरंच चांगला आहे तो. मी MBA करत असताना माझं लग्न ठरलं होतं आणि माझा शेवटचा पेपर 30 तारखेला होता आणि 1 मेला 30 किंवा 31 जे काय असेल, आणि 1 मेला माझं लग्न होतं. तर लग्न झालं तेव्हा मला नोकरी लागली नव्हती आणि त्याच्यानंतर मला जॉब लागला होता, म्हणजे अगदी 10-15 दिवसानंतर. बरोबर. आणि मग पुढच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरी व्हायच्या आधी मी रिअल इस्टेट एजंट व्हायचा निर्णय घेतला होता. नाही, हा चॅलेंजच आहे, नो डाऊट. बरोबर. आणि मग माझी वाईफ मला बोलली की मी तुमच्याबरोबर जसं असेल तसं राहते, तुम्ही प्रयत्न करा. मग तिथून आमची सुरुवात झाली होती. मी तुला हा प्रश्न का विचारला सांगतो. एक कॉमन मॅन म्हणून जेव्हा आपण कुठलीही प्रॉपर्टी रेंट करायचा प्रयत्न करतो किंवा विकत घेण्याचा जेव्हा आपण विचार करतो, तर त्यावेळेला वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. नो ब्रोकर असेल, 99 एकर्स असेल, XYZ, राईट. सो त्याच्यावर बरेचसे लोक व्हिजिट करतात, तिथनं काय म्हणतात प्रॉपर्टीचे फोटोज बघतात, मग त्यांना कॉल्स येतात, मे बी ओनरचे असतील किंवा एजंटचे असतील. बट त्यांच्यासाठी सुद्धा ही चॅलेंजिंग सिच्युएशन असते की मला माझा ड्रीम फ्लॅट किंवा मला माझं काय म्हणतात जी काही घराची कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात असते ती त्यांना सत्यात हवी असते. राईट. सो त्याच्यासाठी त्यांचे चॅलेंजेस हे वेगळे आहेत, पण कुठेतरी ॲज अ एजंट म्हणून जेव्हा तुमचे कॉल जातात तेव्हा तेही त्यांच्यासाठी तेवढेच इरिटेटिंग असतात. बरोबर. राईट. सो ते डील कसे करतोस बेसिकली तू? आता आहे कसं, आम्ही जेव्हा कुठलीही एखादी गोष्ट मार्केट करतो तर आम्ही फेसबुक थ्रू करेल, गुगल ॲड्स असतात, यूट्यूब असेल, बरोबर, एन नंबर ऑफ हे आहेत. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरचा जो क्लायंट असतो तो त्याच्यावरती जोपर्यंत क्लिक करत नाही, बरोबर, आणि स्वतःची एन्क्वायरी तिथे जनरेट होत नाही ती, बरोबर, तोपर्यंत तो नंबर आमच्याकडे येत नाही. बरोबर. हे थोडंसं ऑफेन्सिव्ह होऊ शकतं. नाही, विच इज फाईन. एन्क्वायरी मला समोरचा क्लायंटच देत असतो. मला जर का असं कोणी विचारलं की तू मला का फोन करतोयस आत्ता, तर मी स्पष्टपणे सांगतो की सर तुमची मला एन्क्वायरी आली आहे आणि त्या क्लिकचे मला पैसे पडलेत. करेक्ट. तर माझे जेव्हा एक अमाऊंट माझी जाती आहे, ज्याचं जातं त्यालाच कळतं. खरं. तर मी म्हणून सर तुम्हाला हे करतोय. पण तुम्हाला जर का इच्छा नसेल की मी परत कॉल करू नये, कारण का तुम्हाला खूप कॉल येऊन गेलेत आणि तुम्हाला त्रास होतोय त्या गोष्टी, बरोबर, एकदा माझ्याशी बोलून बघा. करेक्ट. आणि माझी अशी एक क्वालिटी आहे की मी जर का एखाद्याशी 5 मिनिटं बोललो फोन ठेवत नाही, परत कनेक्ट होतो. हां, कनेक्ट व्हायचा पण प्रयत्न करायचा असतो. करेक्ट. असं होत नाही की प्रत्येक जण आपल्याकडून घर घेईलच. करेक्ट. आणि मग त्याच्यानंतर त्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात जे सॉल्व्ह आम्ही करू शकतो ॲज अ चॅनल पार्टनर. पूर्ण ही आमची जी फ्रेटर्निटी आहे, चॅनल पार्टनर्स असतील, एजंट्स असतील. एक तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो.
एक क्लायंट आहेत, त्यांचं बजेट 4 कोटी रुपये होतं. त्या माणसाचं एज फक्त 35 होतं, म्हणजे खूप कमी एजमध्ये त्यांनी चांगलं अचीव्ह केलं होतं. आणि त्यांनी एक प्रोजेक्ट चूज केला होता ज्याच्यामध्ये फक्त 4.5 BHKचेच अपार्टमेंट्स होते. आता सर तुम्हाला गंमत सांगतो, 4.5 BHKचे अपार्टमेंट्स म्हणजे सगळी लोक तिथं राहणारी वय वर्ष 50 आणि अबवच असतात, कारण का तेवढे पैसे जमवायला तेवढं वय लागतं. आणि हे 35 एजला होते. करेक्ट. तर मी त्यांना म्हटलं, सर तुमची लहान मुलगी जी आहे तिच्याबरोबर खेळायला कोणीच नसणार तिथे, तुम्ही हा प्रोजेक्ट का बघताय? आणि तो प्रोजेक्ट मी स्वतः दाखवला होता. बरोबर. म्हणजे त्यांना बघायचं होतं पण मी दाखवला होता. करेक्ट. मी म्हटलं सर हा समोरचा प्रोजेक्ट बघा, तिथे 3 आणि 4 बेड दोघंही आहेत. बरोबर. तिथे तुम्हाला लहान मुलं मिळतील तिला खेळायला. करेक्ट. अरे संग्राम, हा अँगल मी घेऊन टाकला असता. हा म्हणले फ्लॅट तू मला सेव्ह केलेस, मी माझ्या मुलीसाठीच घर घेतोय आणि तो पर्पज मला सॉल्व्ह झालाच नसता. व्हेरी नाईस. तर अशा प्रकारे आम्ही त्यांना कन्सल्ट करू शकतो. आणि हे फार चुकीचं आहे की एजंट फक्त घर दाखवतो, असं नाहीये. एक्झॅक्टली. खूप गोष्टी असतात. राईट. म्हणजे अनेक असे किस्से आहेत, सांगायला गेलो तर अजून पुढचे 2 तास आपले. आम्हाला आवडेल एखादा अजून एक किस्सा ऐकायला, इफ इट इज पॉसिबल. अदरवाईज आपण एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक माझे क्लायंट होते, चांगल्या मोठ्या MNCचे CEO होते. बरं. त्यांनी मला फोन केला, संग्राम मी तुझ्या थ्रूच घर घेणार आहे, नो डाऊट, तुम्हाला खूप घरं दाखवलीत वगैरे, मला ही पर्टिक्युलर प्रॉपर्टी आवडलेली आहे आणि ही प्रॉपर्टीचं मला तू फायनल रेट काय करू शकतो? मी त्यांना सांगितलं 2,25,00,000 रुपये हे फायनल होईल. ते म्हणाले की माझ्या बायकोचे जे भाऊ आहेत ते एक मोठे अधिकारी आहेत, त्यांचा इन्फ्लुएन्स जर का मी वापरला आणि हे 2,25,चं मी 2,10, 2,15 केलं तर तुला अडचण आहे का? म्हणलं सर फुकटात घ्या, मला काही हरकत नाहीये, कारण का माझे पैसे ठरलेत डेव्हलपरकडून. करेक्ट. तर तुम्ही जाऊ शकता. फक्त एक काम करा, म्हटलं तुमचं खरं नाव सांगू नका डेव्हलपर, कारण का मग वाघाला जर का कळलं एक शिकारी बंदूक घेऊन येतोय तर तो सतर्क होऊन जातो. करेक्ट. तर त्यांनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं, ते मोठे अधिकारी आहेत बरं का, तर त्यांनी किंमत सांगितली 2,32,00,000 रुपीज, जेव्हा मी फायनल 2,25,000 दिला होता. बरोबर. ते मला म्हटलं, संग्राम तू त्या अधिकाऱ्यापेक्षा सुद्धा मोठा आहेस का? म्हणलं सर मी मोठा नाहीये, ज्याचं काम त्यांनी करावं. मला तिथला बॉटम माहिती होता, माझं कामच ते आहे. करेक्ट. चांगले डील्स तुम्हाला मिळवून देणं. बरोबर आहे. आणि मला जो काही 1% 1.5% 2% मिळत असेल तो तुमच्या कॉस्ट म्हणून नाही मिळते, मी डेव्हलपरचं काम करतो म्हणून तो मला देतोय. करेक्ट. आणि सर आपला जो नेक्स्ट पार्ट असणार आहे पॉडकास्टचा, जो दुबई रिअल इस्टेट आहे. करेक्ट. महारेरा जे आहे, रेरा ऍक्ट जो आलेला आहे, आपण ऑलमोस्ट त्यांचंच म्हणजे कॉपी नाही शब्द वापरणार मी, फॉलो करतोय. येस. अशी वेळ येईल पुढच्या काही वर्षात, 2 वर्षाच्या आत, 3 वर्षाच्या आतमध्ये, की तुम्ही डायरेक्ट जाऊन घर घेऊ शकत नाही. तुम्हाला एका चॅनल पार्टनर थ्रूच, रेरा रजिस्टर्ड चॅनल पार्टनर थ्रूच तुम्हाला रेरा रजिस्टर्ड प्रॉपर्टी ही घ्यावी लागेल. त्याचं तुम्हाला कारण सांगतो काय सर, तुमच्याकडे कार, 2 व्हीलर काही जे काय असेल, बरोबर, तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल टाटाची गाडी आहे, टाटा नेक्सॉन तुम्हाला घ्यायची आहे, ती तुम्ही शोरूम मधून घेतलीत का चिंचवडच्या प्लांट वरून घेतलीत? तुम्ही मला उत्तर द्या ह्या गोष्टीचं. शोरूम मधनं. ऍब्सोल्युटली सर. तुम्ही जर का शोरूम मधून न जाता, शोरूमला न जाता तुम्ही जर का फॅक्टरीमध्ये गेला असता तर शोरूम जो वाल्याचं जे 2 लाखाचं कमिशन आहे मधलं ते वाचलं असतं. पण तुम्ही तिथे जर का गेलात ना फॅक्टरी, तर फॅक्टरीवाले म्हणतात की आम्ही देणार नाही तुम्हाला गाडी, आमचा एक डिस्ट्रीब्युटर आहे. करेक्ट. आणि धंद्याचा उसूल आहे, इफ यू हॅव द नेटवर्क आणि डिस्ट्रीब्युशन तरच तो वाढतो. करेक्ट. तर ते डेव्हलपरला समजले, मला एजंट थ्रूच विकायचे. आज सर कुठलीही प्रॉपर्टी जेव्हा लॉन्च होते, एक प्रॉपर्टी आहे तिथे 200 फ्लॅट आता लॉन्च होणार आहे, ते काय करतो डेव्हलपर, काय करतो, मी तुम्हाला जस्ट एक मॉडेल समजून सांगतो. डेव्हलपर काय करतो, 200 अपार्टमेंट आहेत, माझ्यासारख्या चॅनल पार्टनर्सला फोन करतात, बोलवून घेतात, आम्हाला पार्टी देतात की बाबा हे 200 फ्लॅट्स आहेत ते विकायचेत आणि तुम्हाला आम्ही असं त्याचा मोबदला देऊ. बरोबर. आम्ही काय करतो सर, माझ्याकडे आता 10 लोकांची टीम आहे फॉर एक्झाम्पल, 10 लोकांना मी दररोज सांगतो 100 लोकांना फोन कर. आमचे दररोज 1000 फोन जातात. आम्ही 1 महिन्यामध्ये. बट ते लाइकिंग असलेली लोक का इन जनरल? आम्ही लीड जनरेट करतो. अच्छा, आम्ही लीड जनरेट करतो सोशल मीडियाच्या. हो. ओके. सोशल मीडिया असेल, स्पॉन्सर्ड ऍड असतील, पेपर ऍड असेल, आम्ही खर्चच करतो त्याच्यावर. अच्छा, ओके. आणि मग ती लोकांना आम्ही सांगतो की इथे ही प्रॉपर्टी येते, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या. बरोबर. मग आम्ही ते 200 फ्लॅटच्या अगेन्स्ट तिथे आम्ही 250-300 टोकन उचलतो, सगळे ब्रोकर्स मिळून. आणि सर 250 जेव्हा फ्लॅटचे टोकन असतात आणि फ्लॅट फक्त 200 असतात, तुमचे 170-180 फ्लॅट, सॉरी
170-180 फ्लॅट आरामात विकले जातात. डेव्हलपरला डे 1ला त्याची 90% इन्व्हेंटरी विकली जाते, रिकव्हरी झालेली असते. ह्याचा फायदा कोणाकोणाला होतो? चॅनल पार्टनरला पैसे मिळतात, बरोबर, सपोर्ट त्याच्यावरतीच असतं. करेक्ट. जो बायर आहे, ज्या ठिकाणी सर तो 100 रुपयाला घर घेणार आहे, ते त्याला 97-98 रुपयालाच मिळतं. कारण का बल्कमध्ये डेव्हलपर विकतो. डेव्हलपर म्हणतो चला तुम्हाला 2 लाखाचा डिस्काउंट, बरोबर. आणि डेव्हलपरला डे 1ला सर प्रत्येक जणाचं म्हणजे बुकिंग अमाऊंट 10% ऑफ द युनिट आहे, त्याला किती पैसे झाले? खरंय. त्याचा पूर्ण प्रोजेक्ट रेडी झाला, तिथेच सगळी अमाऊंट ऑलमोस्ट रिकव्हर होते. हे कोणालाच नाही कळत. मी चॅनल पार्टनर थ्रू का जाऊ? मला माहिती होतं प्रोजेक्ट आहे, मी डायरेक्ट जातो. करेक्ट. खूप गोष्टी आहेत सर, अग्रीमेंटमध्ये काही गोष्टी असतात तुम्हाला माहित नसतात. करेक्ट, बरोबर आहे. ते सांगणं माझं लॉज असतात. आणि मी असंही म्हणत नाही की बायरचं चुकीचं आहे. बायर, उलट मी असं म्हणेन, ह्या पॉडकास्टच्या मार्फत मी सांगायचा प्रयत्न करीन की बायर हॅज टू चूज अ राईट चॅनल पार्टनर. फोनवरती तुम्ही 10 लोकांशी बोला नक्की, बरोबर, आणि तुम्ही ठरवा तुम्हाला कोणा थ्रू मला माझा स्वप्नातलं घर मला विकत घ्यायचंय. हा, बरोबर. कारण का फक्त घर दाखवायचं, आपण काय टूर गाईड नाहीये, बरोबर, 10 फ्लॅट दाखवले, हा तुम्हाला हा आवडला का घेऊन टाका, असं नाही. इट इज नॉट दॅट इझी. हो, राईट. सो तेच होतं की लाईक एका कॉमन मॅनला जेव्हा घर बघायचं असतं किंवा तो जेव्हा विचार करतो, त्याची एक भली मोठी अमाऊंट तो इन्व्हेस्ट करणार असतो. राईट. सो हे करत असताना आता कोविडमध्ये जसं तू बघितलं होतंस की बऱ्यापैकी फॉल आला होता. राईट. आय एम रॉंग? नाही, बोला तुम्ही, मग आपण बोलूया त्याच्यावरती. सो ह्या केस मी मुद्दामूनच तुला हा प्रश्न विचारला कारण मला तुझा व्ह्यू पॉइंट ऐकायचा आहे, कारण तो जास्त मॅटर करतो. कारण पुढच्या 3 वर्षासाठी आणि आत्ताचं मार्केट काय चेंजेस होणार आहेत किंवा आता काय चेंजेस झालेत 2020 पासून, ह्याच्याविषयी जरा सांग ना. आपण पहिले 2020चं बोलूयात. बिलकुल, पुढचं बोलू. चालेल. सर, मी 2019 मध्ये धंदा चालू केला. करेक्ट. व्यवसायाला सुरुवात झाली आणि 2020 मध्ये लॉकडाऊन पडला, मार्च महिन्यामध्ये. बरोबर. आता तुम्ही गंमत बघा की मला माझे मित्र जे म्हणजे चांगला विचार करतात, संग्राम तू हा धंदा सोडून दे, तुझी वाट लागली करिअरची, तू दुसरं काहीतरी बघ. मी म्हटलं नाही, मी जर का धंद्याला जर का अशा दृष्टीने बघितलं तर धंदाही मला तशाच दृष्टीने बघेल. मी धंद्याला सोडणार नाही. करेक्ट. मला सर एक तुम्हाला प्रश्न करायचा आहे. तुम्ही माझ्याकडे आलात जानेवारीच्या महिन्यात किंवा फेब्रुवारीच्या महिन्यात, बरोबर, आणि तुम्ही मला म्हणता संग्राम मला 2.5 कोटीचं घर घ्यायचंय किंवा मला 80 लाखाचं घर घ्यायचंय तुमच्या बजेटच्या नुसार. बरोबर. आणि मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन पडतो. सर, अचानक तुमचे पैसे सगळे गेले का हो? नाही, ॲब्सोल्युटली नाही. ते 80 लाख रुपये तुम्ही जमा करून ठेवले होते. करेक्ट. ते 2.5 कोटी तुम्ही जमा करून ठेवले होते. बरोबर. आता सर, जेव्हा 2020 मार्च मध्ये लॉकडाऊन स्टार्ट होतो, पहिल्या लॉकडाऊन मध्ये आपण इतके घाबरलो होतो, आज आपण ते विसरून गेलोय बरं का. करेक्ट. त्यावेळी डेव्हलपर घाबरला होता. मी तर म्हणलं संपलो आता. पण गंमत काय झाली तुम्हाला सांगतो. फॉर्च्युनेटली कुठले तरी आपण म्हणजे पुण्याही केले असेल, तेव्हा मी फक्त लक्झरी प्रॉपर्टीज करायचो. आणि माझ्याकडे क्लायंटेल 2.5 कोटी, 3 कोटी, 3.5 कोटी वाले होते सगळे. नाही, कारण ह्याच्यातला तुला सॉरी मध्ये इंटरप्ट करतो, बट ह्याच्यातला एक पॉइंट असा होता, कारण तू आता म्हणलास की एक 80 लॅक्सचं उदाहरण दिलंस. राईट. की 80 लाखाचं एक बजेट घेऊन एक व्यक्ती आलाय तुझ्याकडे. 80 लाख नो डाऊट सगळ्यांकडे काही बँकेत पडलेले नसतात. राईट. बट ह्याचा अदर अँगल काय होता, मी जो विचार करू शकतो की लाईक मी लोन घेणार, नो डाऊट एक XYZ अमाऊंट मी ॲज अ डाऊन पेमेंट म्हणून पे करणार. पण कोविडमध्ये बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे झालं होतं की कॉस्ट कटिंगसाठी कंपनीने सॅलरीज कट केल्यात. बरोबर. बऱ्याच लोकांचे ले ऑफ झालेत. सो ह्या सगळ्याचा विचार करता नक्कीच 80 लाखाची अमाऊंट गेली नाहीये, बट ती 80 लाखाची बेअर करण्याची जी कपॅसिटी आहे ती सुद्धा कमी झाली आहे. सर, याच्यामध्ये तर 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे काय की आपण वस्तुस्थिती जर का बघितली तर खूप सारे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांचा मालक त्यांच्या लोकांना पगार करू शकला नाही, खालची जी एम्प्लॉईज होती त्यांची. बरोबर. हे मी सर मान्य करतो. करेक्ट. आणि ऑनेस्टली स्पीकिंग सर, मी माझ्या धंद्याचं जर का बघायला गेलो तर मी त्या लोकांकडे मग मी फोकसच नाही करत. बरोबर. राईट. दॅट इज द की पॉईंट. राईट. आता ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट काय होते, 80 लाखाचा जो व्यक्ती घेतो घर ना, तो सगळा IT बायर आहे. करेक्ट. पुण्यामध्ये सर 90% जे होम बायर्स आहेत ते IT क्राऊड आहे. आणि लॉकडाऊन मध्ये सर ITचं काम डबल झालं होतं. तुम्ही जर का बघितलं असेल. करेक्ट. सॅलरीज वाढल्या होत्या. करेक्ट. ते अदर वे राऊंड झालं. बरोबर. सर, लोकांची पंचायत झाली कुठल्या,
तो एक वेगळा क्लास होता. माझा जो बायर आहे पर्टिक्युलरली रिअल इस्टेटचा तो 90% IT बायर आहे. त्याची तर पगार वाढले होते. बरोबर. आणि 80 लाखाचं जे घर होतं, मी जसं सांगितलं की मी फॉर्च्युनेट होतो की तेव्हा मी 80 लाखाची घरं विकत नव्हतो, मी 2.5 कोटीची 3 कोटीची घरं विकत होतो. आणि माझ्या केसमध्ये मला लॉकडाऊन पावला. तर ते कसं, जो व्यक्ती सर 2.5 कोटीचं घर घ्यायला निघाला होता फेब्रुवारीमध्ये, त्याला मी मार्च महिन्यात फोन करून सांगतो किंवा एप्रिल महिन्यामध्ये की सर आपलं जे ठरलं होतं 2,50,00,000 घर घ्यायचं, डेव्हलपर 2 कोटीला किंवा 2,10,00,000 द्यायला तयार आहे, घ्याल का तुम्ही? सर ज्या व्यक्तीचा 2.5 कोटी तयार आहेत ना, त्याच्यासाठी 40,00,000-50,00,000चा डिस्काउंट हा खूप मोठा डिस्काउंट आहे. बरोबर सर. लॉकडाऊनमध्येच आम्ही खूप धंदा केला ऑनलाईन. त्यांना सांगितलं की सर तुम्ही आता फक्त 5 लाख रुपये भरा, बरोबर, तुमचं अपार्टमेंट बुक करा, बुकिंग. लॉकडाऊन संपल्यानंतर आपण जाऊयात प्रोजेक्टवरती, तुम्हाला जर का पटलं तर आपण पुढे निघूयात, नाही पटलं तर तुम्ही कॅन्सल करा, तुमचे पैसे सगळे परत मिळतील तुम्हाला. करेक्ट सर. एकही कॅन्सल नाही झाला. बट हाऊ डू यू कम्युनिकेट, लाईक सी एक व्यक्ती म्हणून जेव्हा आपण तो फ्लॅट बघतो किंवा जेव्हा ॲक्च्युअल व्हिजिट करतो, जेव्हा त्याचा ऑरा बघतो, तेव्हाच आपल्याला ते आवडते की नाही हे आपल्याला कळतं. सो हे खूप मोठं चॅलेंज होतं जेव्हा तुम्ही फोनवर किंवा मे बी युट्यूबवर गुगल मीटवर किंवा टीम्सवर कॉल घेत असाल. सो अशा वेळेला ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मेजॉरिटी पुण्याचं जे मार्केट आहे तिथे तुम्हाला रेडी पोझिशन फ्लॅट्स मिळत नाहीत सर. जर का तुम्हाला रेडी फ्लॅट घ्यायचे तर तुम्हाला रिसेलच करावं लागतं. बरोबर. जे आम्ही करत नाही. करेक्ट. आम्ही बिल्डरचं काम करतो. ओके. आणि डेव्हलपरचं जर का तुम्हाला सर घ्यायचंय तर ते अंडर कन्स्ट्रक्शनच असतं. बरोबर. अदर वे राऊंड जर का लॉकडाऊन नसता तर आपण प्रोजेक्टवरती गेलो असतो, तिथे त्यांच्यासमोर बसलो असतो आणि त्यांनी ब्रोशरच दाखवला असता आपल्याला. तर मी म्हटलं सर तुम्हाला ब्रोशरच बघायचंय ना, तर मला मी झूम वरती दाखवतो. आणि ऑनेस्टली स्पीकिंग झूम मीट मला कसं वापरायचं मला माहिती नव्हतं. माहित झालं ते मला माहित झालं लॉकडाऊन मध्ये. हा ठीक आहे, झूम मीट आपण असं करूया. इंटरेस्टिंग. मी त्यांना फ्लोर प्लॅनच दाखवते, तर आपण लॅपटॉपवरती तुम्ही सर घरी बघा. बरोबर आहे. आलं लक्षात. पहिला लॉकडाऊन जो होता ना त्याच्यामध्ये आमचाही फायदा झाला, डेव्हलपरचाही फायदा झाला, त्याचाही माल विकला गेला. पण सर सेकंड लॉकडाऊन जेव्हा आला ना तेव्हा डेव्हलपरला कळलं लॉकडाऊन वगैरे काही नाहीये. राईट. तर तिथे डेव्हलपरने मग प्राइसिंग काही कमी केली नाही. आणि सर मला असं वाटतं जसं आपण स्टॉक्स वगैरे असतं, काय होतं सर 10 रुपयाला एक शेअर असतो तेव्हा आपण घेत नाही. 1000ला तो गेला आणि एखाद्याने कमवलं की अरे मला घ्यायचंय आणि मग आपण अपेक्षा करतो की 1000चं 1 लाखावर जावं. बरोबर. तसं नाही सर. प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये घ्यावी. करेक्ट. इथून तुमचं पोझिशन पर्यंत त्याची अप्रिशिएट होते व्हॅल्यू. डेव्हलपरला पैशांची गरज असते. करेक्ट. तशा पद्धतीने. सो हे 2020चं मार्केट होतं. आत्ताची काय सिच्युएशन आहे सर? लॉकडाऊनच्या नंतर ह्याच्यामध्ये मी माझ्या अँगलने तुम्हाला सांगतो की मला 2 फरक दिसले. जर का आपण रिअल इस्टेटच्या कुठल्याही डेव्हलपरकडे गेलो किंवा आम्ही एजंटशी आमची जेव्हा मीटिंग होते तेव्हा सगळे काय म्हणतात की लॉकडाऊन नंतर लोकांना जागेची किंमत कळाली. दॅट इज वाय दे आर गोइंग फॉर बिगर अपार्टमेंट्स. आज आपण जर का सर बाणेरमध्ये जाऊ ना तर 2 BHKचे फ्लॅट्स असणारे फक्त 2च प्रोजेक्ट्स आहेत. बापरे. प्रोजेक्ट्सच नाहीत बाणेरमध्ये, बालेवाडीमध्ये 2 BHKचे फ्लॅट असणारे प्रोजेक्ट्सच नाहीयेत. म्हणजे 3 and above. तर हे लोक म्हणतात की नाही लॉकडाऊनमुळे तुम्हाला स्पेसची किंमत कळली आणि लोकांना मोठी घरं हवी. बरोबर. सर मला हे नॉनसेन्स वाटतं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सर तुम्ही एक ऑब्झर्व हे करा की आपला जो देश आहे, देशाची जी इकॉनॉमी आहे 2010 पासून खरंच ती ग्रो होत चालली. आणि तुम्ही जर का सॅलरीज बघाल ना तर आज IT मध्ये भयानक सॅलरीज आहेत. बरोबर. किंवा तुम्ही चिंचवड एक आपलं हब आहे, तिथे तुम्हाला सगळे मेकॅनिकल कंपनीज आहेत. भयानक IT मध्ये आणि ह्या इंडस्ट्रीजमध्ये सॅलरीज आहेत. तर मला तो सॅलरीचा शिफ्ट दिसतो सर. करेक्ट. सर मी म्हणतो मला मोठं घर घ्यायचं, मला 4 मुलं, तर पैसे पाहिजे त्याच्यासाठी. बरोबर. आणि त्याचा इम्पॅक्ट ऑफकोर्स या सगळ्या लक्झरी आयटम्सवर पण दिसायला येतो. राईट. सो हे जेव्हा तू काम चालू केलंस इंडियामध्ये, पुण्यामध्ये, रिगार्डिंग न्यू फ्लॅट्स सेलिंग, राईट, दुबईमध्ये जाण्याचा विचार कधी आला? तर ह्याला एक खरं स्टोरी आहे. मला तुमच्या व्ह्युअर्सला बोर नाही करायचंय, पण खरंच ऐकण्यासारखी स्टोरी आहे. ऍब्सोल्युटली. आम्ही बोर नाही होणार. मी सर 2019 मध्ये माझ्या स्कूलचे, कॉलेजचे, माझे MBA 2 फ्रेंड्स होते. आम्ही 3 जणांचा ग्रुप होता. आम्ही ठरवलं होतं की MBA झाल्यानंतर जिंदगी ना मिलेगी दोबारा सारखा 3 जण ट्रिपवर जायचं. बर. इंटरेस्टिंग. लग्न ठरलं माझं. कॉलेज संपल्या. बरोबर. मी गेलो हनीमूनला बायको बरोबर. तर सीन असा झाला की
हे मला म्हणाले तू प्रॉमिस केलं होतं आपल्याला जायचं दुबईला. बरोबर. मग आम्ही दुबईला गेलो आणि मी रिअल इस्टेटमध्ये मला जॉब लागला होता तो, मला हो, इंटरेस्ट होता बरं का. Correct. हे डेस्टिनीचे तुम्हाला सगळं जुळवते ते फार महत्वाचं आहे. खरंय खरंय. तिथे गेल्यानंतर मला लक्षात आलं की अरे यार काय डेव्हलपमेंट आहे ही. मी खरंच खूप म्हणजे आनंदित झालो की लोक काय करू शकतात एका डेझर्टमध्ये, किती सुंदर बनवलंय हे. खरंय. त्याच्यानंतर सर 20-21 झालं, लॉकडाऊन होता. माझी आई आणि माझ्या वडिलांना माझी इच्छा होती की मी माझ्या कमवलेल्या पैशातून दुबईला घेऊन जायचं, आणि लॉकडाऊनमध्ये काय मी जाऊ शकलो नाही. बरोबर. आणि सर त्याच्यानंतर माझ्या मम्माला कॅन्सर झाला आणि ती 10 दिवसातच गेली. व्हेरी सॅड आणि व्हेरी सॉरी टू से. तुम्ही हे सर बिलीव्ह नाही करणार कोण, 25 तारखेला माझी आई गेली, 26ला मला मुलगी झाली आणि 28ला आमचं दुबईचं तिकीट होतं. 28 ऑक्टोबरला मी माझ्या आई वडिलांना घेऊन दुबईला जाणार होतो आणि माझी बायको मला बोलली होती की मुलगा मुलगी जे काय होईल मग मी माझ्या मम्मीकडे जाईन, मग तुम्ही मम्मा आणि डॅडाला घेऊन दुबईला जावा. मी जाऊ शकलो नाही सर, ते माझ्या फार मनात राहिलं. मग मी काय केलं, माझ्या सासूबाईंना घेऊन गेलो दुबईला आणि तिथे आम्ही जाताना आम्ही गेलो, सगळं दाखवलं वगैरे आणि एका प्रोजेक्टवरती आम्ही गेलो. मी असंच एक एजंट म्हणून एक उत्सुकता होती. तिथे गेलो, मी तिथे इंग्लिशमध्ये बोलत होतो वगैरे वगैरे वगैरे, आणि ते दुबईचं सगळं हायफाय कल्चर. करेक्ट. माझ्या सासूबाई म्हणाला की अहो हे फक्त तुम्हीच करू शकता, मी बघितलंच नाही हे असा काय प्रकार असतो म्हणून, तुम्ही इथं का फ्लॅट विकत नाही. मी म्हणाला यार हे काय बोलून गेला नाही का. नंतर मला कळलं की यार दुबईमध्ये 5 कोटीच्या खाली 1 BHK मिळतच नाही. एक अंदाज बोलतोय, म्हणजे 3.5-4 कोटीमध्ये पण मिळतात, पण ते थोडेसे ठीक आहे. 4-4.5 इज अ गुड प्राइस. करेक्ट. तुम्ही इथे का नाही विकत. मी म्हणलं हे कसं झेपणार आपल्याला. हो ना. मग त्या म्हणाल्या हा सॉरी मी काहीतरी वेगळंच बोलले, सोडून दे. राईट. परत मग काहीतरी असं झालं, मी परत दुबईला गेलो. मला तिथे माझे इंडियन बायर्स भेटले फ्लॅट घेताना. अरे म्हणलं हा काय प्रकार आहे, हे तुम्ही का इकडे आलाय. मला म्हणे मी दुबईला फ्लॅट घेतो, इथे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. संग्राम तू इथं विकतोस का. हो म्हटलं मी. काही आयडिया नाही. नाही काय माझ्याकडे काही नव्हतंच. आणि 3-4 वेळा आधी गेल्यामुळे मला थोडासा अंदाज येऊन गेला होता आणि मी थोडासा क्विक लर्नर आहे रिअल इस्टेटमध्ये. मग मी डेव्हलपरकडे गेलो की आय एम फ्रॉम इंडिया, मी तिकडे पण हेच काम करतो. ते म्हणाले इन इंडिया वी हॅव अ ऑफिस. तुमच्या इंडियाच्या रेराच्या बेसिसवरती, म्हणजे इंडिया रेराच्या बेसिसवरती नाही पण रूल्सच्या ह्याच्यावरती तुम्ही इथे काम करू शकता. हो. किंवा मग तुला जर का इथे कंपनी इनकॉर्पोरेट करायची आहे तर डील करून घे, आपण करूयात पटपट. अच्छा. म्हटलं सर चला आपण तुम्हाला सगळं दाखवतो. मग बोलायला काय आपण तयारच होतो. त्यांना दाखवलं, मी तो फ्लॅट विकला. पण मग इंडियातनं एखाद्या व्यक्तीला दुबईमध्ये घ्यायचं असेल घर, तर ते हे ट्रान्झिशन इझी आहे का, काही रूल्स आहेत, प्रोसेस आहे. आता सर झालंय काय ना, इज ऑफ डुईंग बिझनेस आपण जे म्हणतो हे दुबईमध्ये सगळ्यात सोपं आहे. ऑल यू नीड इज 1 पासपोर्ट. दुसरा कुठलाही तुम्हाला डॉक्युमेंट लागत नाही. तुम्हाला तिथे IT कंपनी फॉर्म करायची आहे, 3 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला मी IT कंपनी फॉर्म करून देऊ शकतो. करेक्ट. 3 दिवस की जास्त बोललो मी. हो. यू नीड मनी अँड पासपोर्ट. ओके. सगळं पटपट होतं. पण मग इथे जेव्हा आपण पुण्यामध्ये घर घेतो किंवा इंडियामध्ये घर घेतो तर त्याची प्रोसेस एक युज्युअल आपल्याला सेट असते, राईट. लेंदी प्रोसेस आहे. तिथे कशी आहे प्रोसेस. मग नाही, इंडियामध्ये काय आहे, तुम्ही बुकिंग करता, तुम्हाला 30 दिवसांची तुम्हाला मुदत मिळते. आता एक लक्षात घ्या बरं का, मला एक मी हे आपण बोलूयात. प्रॉब्लेम काय आहे ना, मार्केट प्लेसचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणी आपण असतो, म्हणजे आपले विचार तसेच होऊन जातात. बरोबर. भारतामध्ये प्रॉपर्टी आपण आज बुक करायला आपण जातो, बुकिंग झाल्यानंतर तो म्हणतो अरे स्टॅम्प ड्युटी 7% भरण्यासाठी मला थोडासा वेळ हवा. मला प्रश्न पडतो, अहो तुम्ही 2 कोटीचे घर घ्यायला निघाला आणि तुम्ही म्हणता माझ्याकडे आता मला थोडासा वेळ हवाय. सर दुबईमध्ये तसं नाहीये. दुबईमधला जो बायर आहे ना, ही इज ऑलवेज रेडी. तो येतो, 20% डाऊन पेमेंट करतो, अपार्टमेंट बुक करतो, 4% DLD दुबई लँड डेव्हलपमेंटला द्यायचे असतात. ओके. तो ते देतो. 2 तासाच्या आतमध्ये तुमचं ॲग्रीमेंट होतं. वाव. दॅट इज हाऊ फास्ट दुबई इज. इंटरेस्टिंग. आपल्या इथे जर का मी स्टॅम्प ड्युटी जरी भरलं, चलन क्रिएट करायचंय, मी इंडियाला वाईट बोलत नाहीये, पण आपण खरंच शिकलं पाहिजे. चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण शिकल्या पाहिजे तिकडून. करेक्ट. पण मग हे लेंदी असण्याचं काय कारण आहे, म्हणजे इज देअर एनी रिझन. थोडंसं म्हणजे
करप्शन जे आहे मी म्हणू शकतो, तरी मागच्या मला असं वाटतं की 10 वर्षांमध्ये खूप गोष्टी चेंज होत चालल्यात, होत गेल्यात. डिजिटल आपण होत चाललोय. आता आपण रेंटल अग्रीमेंट बघा ऑनलाईन करू शकतो. आधी ह्या गोष्टी नव्हत्या. करेक्ट. तर मला ह्याचा आनंद आहे की आधीपेक्षा आपण काहीतरी चांगलंच करत चाललोय. बरोबर. आपण थोडंसं स्ट्रीमलाईन करत चाललोय. करेक्ट. पण एक थोडंसं आपण जे म्हणतो की गव्हर्नमेंट थोडंसं स्ट्रॉंग हवं. करेक्ट. आणि जे पूर्ण सरकारी जी यंत्रणा आहे ती बेटर होत चालली आहे. बरोबर. त्याचा एक आनंद आहे. पण खूप गोष्टी अजून चुकीच्या होत आहेत. म्हणजे सो आता संग्राम, तू चॅनल पार्टनर्स बद्दल बोललास की वाय चॅनल पार्टनर्स आर नेसेसरी, आणि तू एक गाडीचं पण एक्झाम्पल दिलंस. इफ यू वॉन्ट टू परचेस अ कार, तर एक चॅनल पार्टनर असतो. डायरेक्ट फॅक्टरीमध्ये कोणी जात नाही, राईट? सो या फील्डमध्ये किंवा रिअल इस्टेट फील्डमध्ये सुद्धा चॅनल पार्टनर्सची गरज काय, याचा एक मला अजूनही एखादा किस्सा ऐकायला आवडेल तुझ्याकडनं. सर मी किस्सा सांगतो, त्याच्या आधी एक गोष्ट सांगू इच्छितो. आज जर का तुम्हाला रेरा रजिस्टर्ड एजंट व्हायचं असेल तर तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. हे माहिती नाहीये कोणाला. ओके. ती परीक्षा द्यायची, तुम्ही पास व्हायचं. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न असतात. त्याच्यानंतरच तुम्ही हा व्यवसाय करू शकता. आधीसारखं नाही राहिलं की मी उठलो आणि चल रे माझ्याकडे हा प्लॉट आहे, माझ्याकडे हा फ्लॅट आहे, तुला दाखवतो. असं नाहीये सर. आता मी जेव्हा कुठले फ्लॅट्स विकतो त्याची पूर्णच्या पूर्ण माहिती मला रेराच्या वेबसाईटवरती मला सबमिट करावी लागते दर 6 महिन्याला. ओके. की मी हे 50 फ्लॅट विकले, हे 100 फ्लॅट विकले. सो हे सगळ्या ब्रोकर्ससाठी सेम आहे? सेम आहे. हे कोणी तुम्हाला सांगू. ओके. म्हणजे हे पडताळून पाहणं गरजेचं आहे की जो एजंट आपल्याला किंवा ब्रोकर आपल्याला घर दाखवतोय त्यांनी ती एक्झाम पास केली आहे की केली आहे का नाही. हो, इंटरेस्टिंग. ते सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला. त्याच्यानंतरच तुम्ही बिल्डर बरोबर काम करू शकता. बरोबर बरोबर. दुसरी गोष्ट सर, ती परीक्षा जेव्हा मी दिली, आता तेवढा अभ्यास कॉलेजला केला असता मे बी मी सीए झालो असतो. तर पण तिथे मी मनापासून काम केलं, म्हणजे अभ्यास केला. करेक्ट. माझे एक क्लायंट होते ज्यांनी त्यांच्या रिटायरमेंटला, मी डेव्हलपरचं परत नाव घेत नाही, रिटायरमेंट झाल्यानंतर मुलीसाठी फ्लॅट घ्यायचा होता. त्यांनी ती अमाऊंट तिथे दिली, XYZ अमाऊंट, 5-1 लाख रुपये काही दिले असेल. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात येतं की माझं लोन बसत नाहीये. आणि मी त्यांना बोललो होतो बरं का आधी की आपण पहिले लोन बघूयात, एलिजिबिलिटी आहे का तुमची, मग आपण बुकिंग करूयात. मी कधी घाई करत नाही बुकिंग करण्यासाठी. सर आजच करा, उद्याच करा, हा रेट उद्या मिळणार नाही वगैरे, असं काही करत नाही. त्यांनी ते बुकिंग केलं आणि बुकिंग केल्यानंतर कळलं की माझी एलिजिबिलिटी बसत नाहीये. डेव्हलपर म्हणाला मी पूर्णच्या पूर्ण 5 लाख रुपये फोरफिट करतोय. मला सर तुम्ही सांगा, ज्या व्यक्तीच्या आयुष्यभराची कमाई तुम्ही अशी फोरफिट करता, तुम्हाला लाज वाटत नाही का हो? मी थोडंसं ॲग्रेशन येते माझ्या आतून. व्हेरी सॅड. काय केलं, मी परीक्षा जेव्हा ती दिली होती त्या पुस्तकाचा तो फोटो काढला. पहिल्या 15 दिवसांमध्ये जर का तुम्ही फ्लॅट कॅन्सल केला तर तुम्हाला 0% कॅन्सलेशन आहे. 30 दिवसांच्या आतमध्ये केलं तर 1% आहे. 45 डेजला एवढं, 60 डेजला एवढं. बरोबर. तो फोटो काढला, वेबसाईटवरून पण फोटो काढला, त्यांना पाठवला. म्हणलं सर तुम्ही जावा आणि ते डेव्हलपरशी भांडा. म्हणलं मी भांडू शकत नाही, कारण का मला तो उद्या परत त्रास दे. बरोबर आहे. तर तुम्ही करा म्हणले. सर त्याचे 5 लाख रुपये गपचूप दिले. व्हेरी इंटरेस्टिंग. तर हे काय आहे की मी म्हणूनच सांगितलं ना की सर यू हॅव टू डिसाईड की तुम्हाला कुठल्या चॅनल पार्टनर थ्रू घ्यायचे. करेक्ट. सर अजून एक छोटासा किस्सा सांगतो. 1100 कार्पेटचं घर आहे, तुमचंही 1100 कार्पेट आहे, माझंही 1100 कार्पेट आहे. बरोबर. मी म्हणेन सर 1100 कार्पेट तुम्ही बघू नका, तुम्ही बेडरूम सायझेस बघा. तुम्ही मला म्हणणार संग्राम तुझं 1100 स्क्वेअर फुटाचं घर, पण तुझं एवढं घर मोठं कसं रे? करेक्ट. डेड स्पेसच नाहीये माझ्या घरात, माझा आर्किटेक्ट चांगला आहे. राईट. करेक्ट. लोक काय करणार, सर मी तुम्हाला 1300 स्क्वेअर फूटचं देतोय, करेक्ट, तुम्ही 1100चा का घेताय? ही कॉन्सेप्ट नाही समजत. सेलेबल जे आहे, आपलं लोडिंग जे आहे, ह्या गोष्टी नाहीत कळत सर बऱ्याचदा. किंवा ते लिटिगेशन असेल, लिटिगेशन काय आहे, कुठल्या स्वरूपाचं आहे, हे सांगत नाही कोण. बरोबर. ह्यांना फक्त बाबा विकायचंय 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 असं नाही होत सर. करेक्ट. माझ्याकडे सर एक क्लायंट आहेत US उपाध्याय म्हणून आहेत. त्यांनी माझ्याकडून एक घर घेतलं होतं एकदम डे 1ला. ते घर कसं घेतो तुम्हाला मी किस्सा सांगतो. हाई मला फोन केला व्हॉट्सअप कॉलवरती, मला म्हणाला संग्राम मी हा प्रोजेक्ट बुक करायचा विचार करतोय, तर काय करू? मी म्हटलं सर याच्यापेक्षा तुम्ही हा का नाही घेत, कारण का दोन्ही 1300 स्क्वेअर फुटाचे घर आहेत, पण त्याचे बेडरूम साईजेस हे आहेत. मला म्हणला तुला असे, त्यांनी सहज विचारलं तुला चांगलं पार्ट आहे रे बेडरूम साईजेस? मी म्हटलं सर मला 500 प्रोजेक्टचे बेडरूम साईजेस पार्ट आहेत. म्हणलं हा प्रोजेक्टचा 2 BHKचा हा कार्पेट आहे, ही बेडरूम ह्या साईजची आहे, हा लिव्हिंग ह्या साईजचा आहे, ह्या प्रोजेक्टचं हे असं, ह्या प्रोजेक्टचं हे असं. तो वेडा झाला होता.
मग तो मला म्हटला, संग्राम मी तुझ्या थ्रूच घेणार आता. त्यांनी माझ्या थ्रू घेतलं घर. माझ्याकडे सर 33 पॉवर ऑफ अटॉर्नीज आहेत आत्ताच्या तारखेला. ही लोक इन्व्हेस्टर आहेत सगळे मोठे मोठे. माझे एवढे पैसे जमा झालेत, मला सांग काय घेऊ. मी सांगतो की सर हे 4 ऑप्शन्स आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये ठरवा. आणि ते ठरवल्यानंतर मग आम्ही एक डिस्कशन करतो आणि आम्ही बरोबर मुद्द्यावरती येतो. मी जाऊन ॲग्रीमेंट करतो सर त्यांची. म्हणजे इतकं असे इन्व्हेस्टर्स मिळतात सर. करेक्ट. खूप म्हणजे मला ह्याच्यामध्ये 90 चांगले लोक मिळाले, 10 वाईटही मिळाले. आपण सर मी म्हणतो 10 चांगले मिळू दे, त्याच्याकडेच आपण लक्ष केंद्रित करूयात. करेक्ट. आणि अशा आहेत ऑफकोर्स 10 जे वाईट मिळतात त्याच्यातनं सुद्धा काही ना काहीतरी शिकायला मिळतं, जे तुला पुढच्या प्रवासासाठी कामाला येईल. करेक्ट. तू मगाशी आपण गप्पा मारत होतो तेव्हा तू युट्यूब चॅनल विषयी बोलत होतास. तर मला त्याच्याविषयी ऐकायला आवडेल की युट्यूब चॅनल काय आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय प्रेझेंट करता. युट्यूबवरती आम्ही काय करतो, प्रत्येक जे काही प्रोजेक्ट्स आम्ही करतोय ना, त्याचा एक सॅम्पल टूर जो आहे तो द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. एका एक चांगल्या वे मध्ये. आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकू बरं का. हो नक्की. नंबरही तुम्ही टाका. कोणाला घर घ्यायचं झालं तर मला ते कॉल करतील. मग याच्यामध्ये कसं आहे सर की बेसिकली खूप सारे लोक आउट स्टेशनला राहतात. सगळे काही बायस फक्त पुण्याचे नाहीयेत. बरोबर. सातारा, कोल्हापूर, सांगली, नगर, उस्मानाबाद तिकडचेही लोक आहेत, कोण दिल्लीचे आहेत. जे संग्राम आता मी पुण्यामध्ये घर शोधतोय. US ला राहणारे सर, आज आपल्या भारतीय जी लोकसंख्या आहे ही भयानक मोठी आहे. तुम्ही सर, मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. मी 31 कंट्रीज फिरलोय आतापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये. म्हणजे मी पैसे कमवले की मी फिरायला जायचो. मला आवडायचं ते. म्हणजे मला असं कधी वाटलं नाही मोठं घर घ्यावं, मोठी गाडी घ्यावी. आपण ट्रॅव्हल करू कारण का अनुभव मिळतो. करेक्ट. सर युरोपमध्ये गेलो, मला तिकडची लोक कमी आणि भारतीय जास्त दिसली. अमेरिकेतही तसंच, दुबईमध्येही तसंच आहे. तर ही लोक जी आहेत ना सर, हे माझं टार्गेट क्लायंट. करेक्ट. मी तिथे जर का शूट करून जर का टाकलं तर त्या लोकांना ते घर दिसतंय, मला फोन करतात, अरे संग्राम मी आता हे बघितलं, मला यायचं, मी या पुढच्या 3 महिन्यामध्ये येतोय. बरोबर. असे सर चांगले क्लायंट्स मिळतात. करेक्ट. तर आम्ही नाही, मला युट्यूब चॅनलचं नावही दे, ते आपण टाकूयात. म्हणजे मग नवीन कस्टमर्स, नवीन बायर्स हे तुझ्यापर्यंत नक्की पोहोचतील. सो संग्राम, तू मगाशी सांगत होतास की रिअल इस्टेट मार्केट इंडियाचं आणि दुबईचे एक 2-4 किस्से तू आम्हाला सांगितलेस. याच्यात फरक काय आहे दोघांमध्ये बेसिकली? सर पर्टिक्युलरली तुम्ही कंझ्युमर बिहेवियर बद्दल. कन्झ्युमर बिहेवियर. सर झालंय काय, आपण दुबईला मी थोडंसं ग्लोरिफाय करतो. 1980 मध्ये दुबईचा खरा जन्म झाला. म्हणजे त्यांच्याकडे 1960-70 ला काहीतरी तेल आलं. बरोबर. इकडचा जो किंग आहे त्याला एक विजन होतं की मी इथे काहीतरी करून दाखवीन. बरोबर. त्यांनी सर त्या दिवसापासून त्या पूर्ण फॅमिलीने हेच ठरवलं की मी ह्या लँडला काहीतरी बनवून दाखवीन, डेव्हलप. आणि सर एक ऑर्गनायझेशन जसं असतं, हायरार्की त्याची फॉलो होते, तसाच ती कंट्री फॉलो होतीये. करेक्ट. प्रत्येक भारतीय जो दुबईमध्ये जातो ना, तो म्हणतो की मला दुबईला बेस्टच बनवायचे. आणि दुबई हे जे आहे सर, हे पृथ्वीचा मध्यभाग आहे. दुबई पासून कुठल्याही देशामध्ये जर का तुम्हाला जायचं असेल तर मेजॉरिटी देशांमध्ये, म्हणजे युरोप, इकडे रशिया, इंडिया, US ला त्याला थोडासा वेळ लागतो. 5 तासांच्या आतमध्ये तुम्ही पोहोचता. करेक्ट. तो सेंटर आहे. ट्रेड सर तिकडूनच होते. मग त्यांनी काय केलं की फ्री ट्रेड केला, लोकांना अट्रॅक्ट केलं. तर ते काय करतात, त्यांना कळलं की तुम्ही जर का साखर किंवा गुळ जर का टाकला, मुंग्या लागतात. तर अशा पद्धतीने त्यांनी ते केलंय. आणि आज असं झालंय सर की आज सगळ्यात जास्त जर का व्हिजिटर कुठे जर का असतील तर ते दुबई एअरपोर्टला, BXB एअरपोर्टला. ते अल मक्तूम एअरपोर्ट एक नवीन चालू करतात दुबई साऊथ मध्ये. 260 मिलियन पॅसेंजर तिथे एक्सपेक्टेड आहेत. आणि त्यांनी जे मॉन्युमेंट्स बनवले ते जागतिक दर्जाचे आहेत. अमेरिकन, युरोपियन, रशियन, चायनीज हे आज ऍक्च्युअली पॉवर आहेत सगळ्यात मोठे. ते लोक तिकडे बघायला येतात की नक्की आहे बाबा काय. आणि लोक दुबईला मायग्रेट का होत आहेत, हा प्रश्न खरं तुम्ही मला करायला हवा होता. बरोबर. लोक दुबईला मायग्रेट का होतात सर? तुम्ही जेव्हा मी तिथे गेलो होतो आता, तर मी प्रत्येक बायरला विचारायचो रस्त्यावरती उभा राहून की सर तुम्ही दुबईला का मायग्रेट होत आहे. आम्ही असं सॅम्पलिंग 300 लोकांचं केलं सर. मी रशियन्सला पण विचारलं. रशियन लोक म्हणतात आमच्या इथे उजेड पडतच नाही आणि वर्क फ्रॉम होमचा आता कॉन्सेप्ट स्टार्ट झालाय. मग तुम्ही काम कुठूनही करा ना. त्यांना काय हवंय सर, आज 1990 साली भारतीय लोक कॅनडाला किंवा युरोपला जात होते, लंडनला. का जायचे? सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे, पैसे चांगले मिळतात, लाईफस्टाईल चांगलं मिळतं. ते सगळं दुबईला मिळतं तुम्हाला आता. तर युरोपियन लोक सुद्धा, युरोप सुद्धा एवढं सेफ राहिलं नाही आधीसारखं. बरोबर.
तुम्हाला दुबईमध्ये सिक्युरिटी, सेफ्टी, पैसे, लाईफस्टाईल सगळं काही मिळतं. सगळे युरोपियन, रशियन, अमेरिकन लोक त्याच्याकरता दुबईला जातात. टॅक्सलेस कंट्री आहे, 0 टॅक्स, कॅपिटल गेन 0. तुम्ही आज 2 कोटी रुपयाचं घर घ्या, ते तुम्ही प्रदेशांना समजा 3 कोटीचं झालं, ते तुम्ही 3 करोडला विका, 1 रुपया टॅक्स भरायचा नाहीये. भारतामध्ये तुम्हाला 30% कॅपिटल गेन आहे. बरोबर. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म जे काय असेल स्लॅब्स डिफरंट आहेत. बरोबर. तिथे तसं नाहीये सर. रेंटल ROI जो आहे तो तिथे 9% आहे. आज जर इंडियामध्ये तसं जर का बघायला गेलो ना आपण, 1.25 कोटी रुपयाला 2 BHK मिळतो बार्नेटमध्ये, 30,000च्या वरती आपल्याला भाडं मिळत नाही. बरोबर. हे जर का मी दुबईमध्ये 1.25 करोडला काही मिळत नाही आता बरं का, 1.5 कोटी. हो, तू मगाशी म्हटलं 1 BHK ची कॉस्ट सुद्धा 3.5 ते 5 कोटीच्या मध्ये जाते. करेक्ट. स्टुडिओ सर आपल्याकडे असे काही आहेत जे 170 पासून स्टार्ट होतात, 1,70,00,000 सर. 9% ROI मिळतो, जो टॅक्सलेस आहे. 1 रुपया टॅक्स नाही भरायचा. 9% सर ROI इंडियामध्ये मिळतच नाही. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण हे बघा सर, पुण्याचा ग्राहक वेगळा आहे आणि दुबईचा ग्राहक वेगळा आहे. दुबईचा जो ग्राहक आहे तो HNI क्लायंट आहे, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल आहे. करेक्ट. तिथे काय होतं सर, जेव्हा तुम्ही पूर्ण जगामध्ये जे इंटरनॅशनल सिटीज आहेत, टोकियो, लंडन, न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियामध्ये काही आहेत जागा, सॅन फ्रान्सिस्को आहे, पॅरिस आहे, लोकांना इकडे इन्व्हेस्ट करायचे सर. ज्यांच्याकडे पैसे आहेत, दुबई पैशावाल्या लोकांसाठी आहे. करेक्ट. सर जर का इंटरनॅशनल सिटीज आपण जर का कम्पेअर करणार तर दुबईला पर स्क्वेअर फीट रेट सगळ्यात कमी आहे. रादर मुंबईपेक्षा सुद्धा पर स्क्वेअर फीट रेट दुबईला आजच्या तारखेला कमी आहे. तर माझ्याकडे परत मी सांगेन की मुंबईचा जर का क्लायंट मला भेटला ना दुबईसाठी, मुंबईमध्ये मी जर का 3 कोटीचं घर विकलंय फॉर एक्झाम्पल, 2 BHK किंवा 3 BHK चांगल्या ठिकाणी, कोण देईल का 2 लाख रुपये भाडं? नाही देत. दुबईमध्ये मिळतं. दुबईमध्ये असं सीन आहे, तुम्ही 55 कोटी रुपयाचा डुप्लेक्स घ्या, तोही भाड्याने जातो. तिथे जगातले सगळे बिलिनियर्स एकत्र आलेले आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की गुळ टाकलं की तिथे लोक त्या मुंग्या लागतात. तर त्यांनी काय केलं की फक्त ग्लोरिफाय करतात ते, की बाबा मला ही कंट्री सगळ्यात बेस्ट करायची आहे, पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळ्यात बेस्ट सिटी ही असणार आहे, हे त्यांचं विजनच आहे. करेक्ट. त्यांनी ते ठरवलेलं आहे की मी असंच करणार. मला तिथे गेलं तर इन्स्पिरेशन येतं सर. मला असं वाटतं यार काहीतरी मी केलं पाहिजे. आणि तुझ्या ते बोलण्यात दिसतंय, नो डाऊट अबाउट इट. इट्स व्हेरी अग्रेसिव्ह व्हेन यू टॉक अबाउट दुबई. नाही, मला आनंद होतो ह्या गोष्टीचा की काही नसताना आपण फक्त नावं ठेवतो. करेक्ट. अरे नाही, तिकडं तेलाचा पैसा, अरे तुमच्याकडे पण पैसे आहेत का, तुम्ही रस्ते नीट करत नाही, तुम्ही हेल्थकेअर का चांगलं करत नाही. खरंय, तसं आहे. म्हणजे सो जसं आता आपण परचेस बद्दल बोललो, बरोबर, मला घर घ्यायचंय म्हणून मी तुझ्याकडे अप्रोच केला किंवा बिल्डरकडे, जे की करायला नाही पाहिजे, तू जे म्हणलास त्याप्रमाणे. देअर हॅज टू बी सम पाथ, एक रोडमॅप असला पाहिजे की ह्यांच्याच थ्रू गेलं तर तुम्हाला त्याचा, तू सगळे सिनारिओज सांगितले असतात, राईट. तर रेंटलसाठी सुद्धा सेम सिच्युएशन आहे का? सर रेंटल मी करत नाही. अच्छा, रेंटल तू करत नाही. आम्ही कधी केलंच नाही. आम्ही रेंटल केलं म्हणजे लिझिंग, आपण तो शब्द वापरूयात. IT कंपनीचे जे लिझिंग असतात आम्ही ते केलेत. तेही कसे झाले, जे माझे बायर 2 करोड 4 करोड वाले होते, ते कुठल्या तरी कंपनीचे CEO वगैरे होते. अरे संग्राम, आय एम लुकिंग फॉर अ स्पेस जी एवढी मोठी आहे. म्हटलं अरे चला यार, आपल्याला चांगले पैसे मिळतील. बरोबर. सर लिझिंग मध्ये जास्ती पैसे मिळतात. तुम्हाला मोठे लिझिंग आपण जेव्हा करतो तेव्हा 2 महिन्याचं ब्रोकरेज मिळतं. करेक्ट. इकडून पण आणि इथून पण, दोन्ही बाजूने. बरोबर. सर 4 महिन्याचं आम्ही आता एका ठिकाणी 40,000 स्क्वेअर फीटचं लिझिंग केलं होतं. 40,000 स्क्वेअर फूट 100च्या भावाने काय झालं भाडं तुम्ही विचार करा. आणि त्याचे आम्हाला 4 महिन्याचं ब्रोकरेज मिळालं होतं. बापरे. तर हे खूप मोठा अमाऊंट होता. तर आम्ही खरं ते काही असून स्पेसिफिकली असं करत नाही की आम्हाला तेच करायचंय, पण असे 1-2 आम्हाला चान्सेस आले तर आम्ही ते लगेच ग्रॅप करतो. म्हणजे करेक्ट. तर रेंटलमध्ये आय एम नॉट द राईट पर्सन की मी तुम्हाला सांगू शकेल. नाही, विच इज फाईन. सो एक कॉमन मॅनचा हा प्रश्न असतो की काय फरक आहे. तर मगाशी आपण बोलल्याप्रमाणे पुढच्या 5 ते 10 वर्षात तुला काय मार्केट कंडिशन्स वाटतायत की काय चेंज येऊ शकतो? म्हणजे आता बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की रिसेशन 2025 मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, राईट. सो त्याचा आणि रिअल इस्टेटचा काय डायरेक्ट संबंध आहे किंवा काय वाटतं तुला? ठीक सर, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी थोडासा पॉझिटिव्ह माणूस आहे. परफेक्ट. म्हणजे किती काही झालं मी तुम्हाला रडताना काही दिसणार नाही. आणि मी चांगलंच म्हणतो कायम की मार्केट चांगलंच आहे. ही एक गोष्ट वेगळी झाली. पण सांगायची जर का गोष्ट झाली तर सर 2008 मध्ये पण रिसेशन आलं होतं. रिसेशन हे येत राहतं.
बरोबर. आपला देश पुढेच चाललाय. करेक्ट. दुसरी गोष्ट सर, महाराष्ट्रामध्ये जर का आपण सिटीजची नावं घेतली, शहर आपण कशाला म्हणतो, मुंबई आणि पुणे मी ह्यालाच शहर म्हणतो. नागपूर एक मी म्हणू शकतो, बरोबर. पण सर सातारा, कोल्हापूर, नगर ही शहरं नाही आहेत. तर पुणे आणि मुंबई ही दोनच शहरं आहेत ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल रिअल इस्टेट बूमिंग आहे. आणि जर का पूर्ण भारतात म्हणलं तर बँगलोर, हैदराबाद, दिल्ली, मुंबई आणि पुणे. सर तुम्ही कधी ऐकलंय का पुण्याचा व्यक्ती ओरिसामध्ये राहायला गेलाय किंवा मध्य प्रदेशमध्ये राहायला गेलाय? बरोबर नाही. IT कंपनीज किंवा जे मोठे मोठ्या बँकिंग आहेत, सर्व्हिसेस, हे सगळं महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये होतं, पर्टिक्युलरली मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की पुणे शहर जे आहे त्या शहराच्या आसपास जेवढे जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला असं वाटत असतं की मी शहरामध्ये शिकायला जावं. तो मायग्रेशन त्याचं पुण्यालाच होतं. आधीच्या काळात मुंबईला होत होतं. आज तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला पुण्यातही आहेत. बरोबर. आज मुंबईला कोण मग जात नाही. करेक्ट. अनलेस अँड अंटिल तुम्हाला जास्त पगार मिळतोय, करेक्ट, तर तो तिकडे जाऊ शकतो. बरोबर. तर पुणे रिअल इस्टेट मार्केट मला हलताना दिसत नाही बिलकुल सर, बिलकुल दिसत नाही पुढच्या 5 वर्षामध्ये. कितीही रिसेशन येऊ द्या, पण ते ग्रोथ साईडलाच जाईल का जे आता आहे ते स्टेबल? ग्रोथच होईल सर. म्हणजे कशी ग्रोथ म्हणतोय मी की लेट्स कन्सिडर आता 2 BHK जर का आपण पुण्यामध्येच विचार केला तर कोथरूड, बावधन या एरियाचे जे रेट्स आहेत ते आता इन जनरल सगळ्यांना माहिती आहेत. सो ह्याच्यामध्ये ग्रॅज्युअली चेंजेस होताना तुला दिसतोय, म्हणजे वाढतील का स्टेबल राहतील? सर वाढणार. सर एक सारी गोष्ट आहे. पेट्रोल, मी जेव्हा कॉलेजला होतो, मी तुम्हाला म्हटलं मी डिओ गाडी घेतली होती, तेव्हा 45 रुपये पेट्रोल असेल मला वाटतं. 2007-08ची गोष्ट आहे. ते पेट्रोल आज 110 रुपये झाले. तरीही तुम्ही एखादा तरी व्यक्ती बघितलाय का की गाडी बंद कर रे बाबा, 110 रुपये पेट्रोल झाले? बरोबर. तसंच फ्लॅट घर घेताना करेक्ट, आपल्या वडिलांनी 20 लाखाला घेतला असेल, तो आज 2 कोटीला झालाय. बरोबर. ते वाढत जाणार आहे, ते थांबणार नाही, ती सायकल तशीच आहे. आणि मला असं वाटतं की बायर्सला, जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांनाही मला सांगावं असं वाटेल की प्राइस ही वाढतच राहणार आहे. रिअल इस्टेट इज द ओनली थिंग ज्याची किंमत कधी कमी होत नाही. दुसरी गोष्ट, पुणे शहरचं जर का आपण बघायला गेलो ना तर सगळ्यात मोठी महानगरपालिका ही पुण्याची होणार आहे. रिंग रोड येतोय आता. IT कंपनीज ज्या आहेत त्या पुण्यामध्ये खूप जबरदस्त आहेत. सर आपण जर का, आता हा मराठी पॉडकास्ट आहे तर मी हे बोलू शकतो नक्की. आज आपण जर का बँगलोरला गेलो ना सर, तिकडचे लोक हिंदी बोलत नाहीत, तिकडचे लोक मराठी सुद्धा मराठी तर ऑब्व्हियसली बोलणारच नाही, पण हिंदी बोलत नाही. तर पुणे, मुंबई हे असं शहर आहे, हिंदी बोला, पंजाबी बोला, गुजराती बोला, मराठी बोला, सगळं एक्सेप्टेड आहे इकडे. बरोबर. जेवणाची सगळी सोय आहे. कुठलीही फूड सांगा, उत्तम फूड मिळतं पुण्यामध्ये. बरोबर. लोकांना पुण्याला यायचंय. बँगलोरमध्ये लोक का जातात? कारण की तिथे कंपनीज मोठ्या आहेत, तिथे सॅलरीज जास्ती आहेत. त्या व्यक्तीला जर का तेवढी सॅलरी पुण्यामध्ये जर का दिली ना, तो 2 मिनिटात येईल. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि वातावरण जे आहे, वेदर, हे पुण्याचं फार सुंदर वेदर आहे. आज सर तुम्हाला सांगतो, मुंबईचे खूप सारे बायर्स हे पुण्यामध्ये येतात. त्याची 2 कारण आहेत. एक तर मुंबई टू पुणे फक्त 2 तास झाले, आता तो नवीन एक रस्ता येतोय, अजून 15 मिनिटं तुमचे कमी झाले. बरोबर. तर मुंबईमध्ये तुम्ही 2 कोटीचं घर घेणार, त्या 2 कोटीमध्ये इथे तुम्हाला मी 4 BHK देऊ शकतो. त्यांना मोठं घर मिळतं. माझ्यासाठी मुंबई बाहेर इज व्हेरी इझी. मला का 2 बाहेर असतील की मी कुठला चूज करू, मी मुंबईच्या कस्टमर मी अटेंड करतो. बरोबर. त्याला आवडेल, मोठं घर दिसतं, कमी किमतीत, तो घेऊन टाकतो. बरोबर. सो रिअल इस्टेटमध्ये तू वेगवेगळ्या गोष्टी आतापर्यंत सांगितल्यास की मार्केट कंडिशन्स काय आहेत, जर का कशी प्रोसेस असली पाहिजे इफ यू वॉन्ट टू बाय अ हाऊस, डायरेक्ट बिल्डरकडे न जाता कसं चॅनल पार्टनर्स थ्रू आपल्याला ट्रॅव्हल करावं लागेल. सो 2019 मध्ये जेव्हा तू बिझनेस स्टार्ट केलास तेव्हाचा संग्राम आणि आत्ताचा संग्राम याच्यामध्ये काय फरक जाणवतो? सर 2019 मध्ये मला आठवतंय, एक क्लायंट होते, त्यांनी मला फोन केला, संग्राम मला बाणेरमध्ये फ्लॅट बघतोय मी. तर मी त्या डेव्हलपरचं नाव घेत नाही. नाही, ॲब्सोल्युटली. तर मला इथे तू दाखवशील का, तू मला फ्लोर प्लॅन पाठवलेत वगैरे, मला ते आवडलं, पण ते बघूयात. तर त्याची किंमत किती आहे? त्याची किंमत होती 52 लाख रुपये. माझी जीभ टाळायला लागतच नव्हती. 52 लाख रुपये म्हणू कसं? मला असं वाटलं की मी जर का 52 लाख रुपये म्हणलं तर तसंच जाईल. सर या ना, तुम्हाला दाखवतो, अहो बघा तरी पहिले. राईट. आणि सर मी तेव्हा डिओ माझी वापरायचो, त्याला मी बोलवलं, त्याला आवडलं, त्याने घेतलं. घेतल्यानंतर मला म्हणला, संग्राम ती डील होत नव्हती बरं का, 50,000वरून
तो निघून गेला होता. नाशिक फाट्यापर्यंत पोहोचला होता तो व्यक्ती. मी म्हटलं सर डेव्हलपर म्हणतोय 25,000 मी कमी करतो आणि 25,000 तुम्ही कमी करा, तुम्ही या म्हणे इकडे लवकर. मी त्यांना सांगितलं. तो आला, पण असं काही झालंच नव्हतं. मी डेव्हलपरला म्हणलं आहोत तुमच्या पाया पडतो म्हणलं ते करा करून द्या. मग ते दोघं इतके हसायला लागले आणि ती डील झाली. डेव्हलपरने केले 50,000 कमी. बर. आणि ती डील झाल्यानंतर त्या व्यक्तीने मला 500 रुपये दिले. मला म्हणाला संग्राम जा मटन भाकरी खा आज. वाव. कारण का त्याला असं वाटलं की अरे हा किती कमवतो काय करतो कसं. ते 500 रुपये मी आजही ठेवलेत. मोटिवेशन. हा की इथून माझी सुरुवात झाली होती. करेक्ट. व्हेरी इंटरेस्टिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि त्याच्यानंतर 2025 चालू आहे. तर 2024 आमच्यासाठी खूप सक्सेसफुल होतं. मी एकाच दिवशी 53 कोटीचा एका व्यक्तीला माल विकला. आणि जो व्यक्ती 53 crores एखादी गोष्ट घेतोय त्याची किती मोठी कंपनी असेल, किती मोठी हायरार्की होती, तर तो माझ्याशी डिरेक्टली बोलायचा. आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुझ्याकडे का आलो. तर ते मला म्हणाले की संग्राम मला तुझ्यामध्ये माधव दिसतो. त्यांचं नाव माधव आहे. ते म्हणलं सर असं का झालं. तर ते म्हणाले संग्राम 2010ला जेव्हा मी व्यवसाय सुरू केला होता माझ्याकडे एकही रुपया नव्हता आणि ती धडपड मला तुझ्यामध्ये दिसली. मग मी म्हटलं की नाही मला ह्याच्याकडूनच घ्यायचंय. म्हणजे सर प्रत्येक क्लायंट जो आहे ना तो फक्त घरच बघेल असं नाहीये. तो त्या व्यक्तीला सुद्धा बघू शकतो की ह्याला किती किती कष्ट करायचे ते. खरंच सर 2019 मध्ये एक निगेटिव्ह बाजू पण सांगतो बरं का. 2019 मध्ये मी जास्त हार्डवर्किंग होतो. ते आता जरा कमी झालं बरं का. 2019 मध्ये एक क्लायंट होते बँगलोरचे. मला म्हणाले संग्राम आपण भेटूयात. म्हटलं सर उद्या भेटूयात का. अरे मी बँगलोरला राहतो मित्र, मी पुण्यामध्ये राहत नाही. हा सर मला तुम्ही बोललात मागाशी मी बँगलोरला राहता, मी बँगलोरला येतो म्हटलं भेटायला. व्हेरी नाईस. तू काय वेळ आहेस का. म्हटलं सर मी सकाळी रात्री म्हणजे 10ला जर का बसला बसलो तर सकाळी 10ला मी बँगलोरला पोहोचेन. तुम्हाला मी फेस टू फेस प्रेझेंटेशन देतो. करेक्ट. आणि मी निघून येतो. 1300 रुपयाचा खर्च होता सर मला जायला यायला. मी गेलो, त्याने मला तिथे चेक दिला. तुम्ही हे सर बिलीव्ह नाही करणार, लोक ऑनलाईन सुद्धा चेक देतात. करेक्ट करेक्ट. त्यांनी चेक दिला. मी 1,30,00,000 रुपयाचं घर, स्टारगेज नावाचा एक प्रोजेक्ट आहे बावधानमध्ये, मी नाव घेतो त्या प्रोजेक्टचं. मी तो चेक घेऊन बिल्डरकडे गेलो. व्हिडिओ कॉलवरती सगळं दाखवलं, तुमचा फॉर्म भरलाय, हा चेक आहे. लोक सर तुमच्या मेहनतीला सलाम करतात. मला एवढं कळलं तिथून. आज जर का मला कोण म्हणलं की बँगलोरला येतोस का तर मी जाणार नाही. करेक्ट. तो एक निगेटिव्ह असं मला वाटतं की थोडंसं. पण ठीक आहे सर आता ऑर्गनायझेशन आपण मोठी करतोय तर मग हे गोष्टी करायला लोक आहेत. म्हणजे करेक्ट. नाही ॲब्सोल्युटली तुझी स्टोरी खूपच इन्स्पायरिंग आहे आणि डिजिटल गप्पांच्या पूर्ण टीमकडनं आम्हीही तुला सलाम करतो. नो डाऊट. आणि असेच कष्ट करत राहा आणि डेफिनेटली काय म्हणतात तुला वेगवेगळे बायर्स पुढेही भविष्यात मिळू देत. तर खूप वेगवेगळे अँगल्स तूही आमच्यासोबत आज डिस्कस केलेस. आम्हालाही ज्या गोष्टी माहीत नव्हत्या, प्रेक्षकांना ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या तू सांगितल्यास. कसं वाटलं डिजिटल गप्पांवर येऊन. आनंद झाला. म्हणजे मला असं वाटलं नाही की पॉडकास्ट होता. येस. एक नॉर्मल आपण बोलत होतो असं एक हे झालं. नाही तरच तीच मजा आहे ना बोलण्यामध्ये. नाही तर मी तुला प्रश्न विचारतोय, तू त्याची उत्तरं देत राहणार. इट इज नॉट फन. राईट. तुझे सुद्धा अनुभव तुझ्या स्टोरी टेलिंगमधनं आम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या. नक्कीच आम्हालाही खूप मजा आली आहे. नो डाऊट. आणि आपण परत भेटूयात नक्की. तर मित्रांनो आम्हाला तर आज खूप मजा आली आहे डिजिटल गप्पांवर संग्रामसोबत गप्पा मारताना. रिअल इस्टेटसोबत पुण्यातल्या, दुबईतल्या ओव्हरऑल काय सिच्युएशन्स आहेत इफ यू वॉन्ट टू परचेस अ हाऊस. तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर आणि नवीन घर परचेस करायचं असेल तर या, मी संग्रामची भेट घालून देईल. नक्कीच तो तुम्हाला मदत करेल तुमच्या स्वप्नातलं घर निवडण्यासाठी आणि विथ द बेस्ट डील्स. नो डाऊट. तर सगळे संग्रामचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करू. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये ॲड करा, म्हणजे तुम्ही आमच्यापर्यंत पोचू शकाल. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन गेस्टसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय.